साहिलच्या हातामध्ये सुपूर्द केलाय. सिक्तीज मोरे हा ठटर पडल्यानंतर जबरदस्त फटका इनसाइड आउटचा फटका फसलाय. एस्टा कव्हर कॅच घेतला. व्हॉट द कॅच. कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. सर्वजण एकत्र गोळा झालेत कारण का सिक्तीज मोरे झालाय तो बाद. एक हार्ड हिटर. डोक्याला ताप झालाय आता वारसुदेव टीमच्या कारण का सिक्तीज मोरे पहिल्या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न कुठेतरी फसला आणि पहिला गोल्डन डकचा शिकार ठरलाय बॅटर सिक्तीज मोरे. पहिल्याच बॉलवरती बाद झालं. मगाशी आपण पाहिलं तर डावाला सावरलं होतं. चूक केली मी म्हणेन. सिक्तीज मोरेनं मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर बाद झालाय. टोटल आपण पाहिलं तर अगदी धावा आले नाहीये कोणती आणि पहिल्या बॉलवरती बाद झालाय. चांगला कॅच इथे घेतला गेला आणि पहिला धक्का लागलाय टीम वासुदेव 11 संघाला. दुसऱ्या बॉलवरती देखील ऑन साइडला टर्न लॉंग ऑन मध्ये बॉल चालला. एक सिंगल येते या बॉलवरती. एक सिंगलची मदत. एक सिंगलचं योगदान. टोटल आहे त्या आतापर्यंत एक सिंगल लागली आहे. एक विकेट. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर साहिल जाधव याची दमदार कामगिरी. या काय बॉलिंग स्पेल आपण पाहिलाय साहिलचा. वन बाउन्स आणि त्याच्यामध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय. जितू मोरे ऑन स्ट्राइक. साहिल जाधव. जितू मोरे मागची मॅच मध्ये काय जबरदस्त यार फटका. जबरदस्त उत्तुंग टोळे जंग आणि कॅच. ओ माय गॉड. असं वाटलं की हा बॉल कदाचित बाहेर जाऊ शकतो परंतु यार अप्रतिम कामगिरी सध्या करत असताना जे सगळं होतंय ना ते देवसरे टीमच्या समवेत होत आहे. बॅटर इथे गॉन झाला. आणखीन एक जितू मोरे ज्युनियर सोपान मोरे बॅटिंग साठी जात आहेत. खरं तर हा संपूर्ण मी म्हणे मॅच फसला गेलाय परंतु अक्षय मोरे याला आता मैदानामध्ये थांबावं लागेल. त्याचा महत्वपूर्ण इनफॅक्ट रोल असणार आहे मॅच मध्ये. दोन विकेटचं पतन. तिसऱ्या बॉलवर देखील 2 and 3. 2 विकेटचं पतन. 2 रन्स. पहिले षटक सध्या मार्गस्थ आहे. साहिलचा आपण हे षटक पाहतोय. जबरदस्त यार गोलंदाजी केली. बॅटर ज्युनियर सोपान मोरे बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. सोपान मोरे ज्युनियर सोपान मोरे बॅटिंग साठी गेलेले आहेत आणि प्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय सध्या. साहिलची हाई देखील बॉल. जबरदस्त पंचांचा इशारा. नो बॉल आलाय. नो बॉलचा कॉल. त्याने एक अतिरिक्त रन आता मिळेल बॅटिंग करणारी टीम वारसोळदेव संघाला. थोडस अडचणीमध्ये पाहतोय परंतु धाबा बनवावा लागतील. अक्षयला स्ट्राईकला आणावं लागेल. त्याच्याकडे ती कुवेत. त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याच्याकडे तो विश्वास आहे. त्याच्याकडे टॅलेंट आहे. फ्रीट. नो बॉलचा कॉल आलाय. फ्रीटचा बॉल असणार आहे. ज्युनियर सोपान मोरे समोर गोलंदाज. पुन्हा एकदा वेग. प्रचंड वेग बाहेर काढलाय साहिल जाधवने. आणखीन घेते आलाय तो डॉट बॉल. चांगली बॉलिंग. त्याचबरोबर अर्जो 11 टीमचे मालक यांच्याकडनं खरं तर कॅश प्राइज आहे. जर अक्षय मोरेनं 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर तब्बल 1111 हा धनादेश दिला जाईल. अर्जो 11 टीमचे मालक विकासभाई कदम यांच्या माध्यमातून अक्षयसाठी खरं तर कॅश प्राइज झालं. मॅच ऑन आहे. साहिल जाधवला सध्या पाहतोय. टीमचे टोटल झाले ते एकूण एकत्र टीमच्या 6. पहिलं षटक सध्या मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे.
हलकीचे प्लेसमेंट केले, माहिती आहे त्याला सेन्सेबल क्रिकेट माइंडेडचा वापर केलाय आणि अक्षयला माहिती आहे जितू मोरे बाद झालाय, पहिल्या बॉलवरती सिक्तीज मोरे बाद झालाय आणि या डावाला सावरायचं आहे तर तुमची तुमचं प्लॅनिंग आहे ॲज अ व्हेरी इम्पॉर्टंट, हा महत्वाचा फॅक्टर आहे. षटकाची झाली आहे समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या तर तब्बल 7 धावा. नवीन गोलंदाज समीर जाधव, चांगली बॉलिंग आतापर्यंत. मी संतोषजी शिंदे साहेबांना विनंती करतोय की आपण यावं इकडे. टोटल झाले त्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गरज आहे. अक्षय मोरे ते काम करू शकतो, त्याच्याकडे तेवढी ती क्षमता. आणि समोर गोलंदाज, ही खरं तर मैत्रीपूर्ण लढत आहे. समीर आणि अक्षय एकाच तालमीमध्ये तयार झालेले खेळाडू आहेत. व्हाईट बॉलचा कॉल, एक अतिरिक्त रन्स. व्हाईट बॉलचा कॉल, अतिरिक्त रन. एक्स्ट्रा रन्स येते या बॉलवरती. एक सिंगल आणि टोटल आतापर्यंत धावा झाल्या ते एकूण 9 धावा. एकही बॉल झाला नाहीये सध्या. ह्या एक्स्ट्रा रन्स महत्वाच्या असतील, ह्या रन्स खूप महत्वाच्या असतील. ह्या रन्स हव्यात. विकेट करायचा प्रयत्न केला होता परंतु बॉल टर्न झाल्यानंतर डॉट बॉलचे होते सांगता. चांगला बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये राऊंड द विकेटने बॉल टप्पा पडलाय, थोडासा टर्न झालाय, मिस झाला, पॅटर आलाय तो डॉट बॉल. प्रेशर असणार आहे खरं तर अक्षय मोरेवरती, परंतु त्याला थांबणं तितकं महत्वाचं. सेमीफायनलचा मॅच पाहताय, त्यावेळेस विकेट केलाय अक्षय मोरेच्या बॅट मधनं. इथे मोठा धमाका आलाय, बिल्डिंग वरती जाऊन बॉल आदळलाय. बॉल सी मार रेषा पार, हँडसम स्ट्रोक, बूम बूम का लॉंग हिट, इट्स अ 6. व्हाट अ शॉट. षटकर आलाय. या षटकाराच्या बैठीनं टोटल आतापर्यंत झाले त्या 15. यार आता चांगली धाव संख्या होतीये. वासुदेवच्या टीमचा एक हुकमीचा एक काय, हा बॅटर काही करू शकतो. थोडासा बँड चाललाय, पाठी गेलाय, तोपर्यंत एक सिंगल इथे रन घेतली पायच्या माध्यमातून. बॉल सुटला, पाहिलं अक्षयने, त्याच्यानंतर एक सिंगल. एक टोटल 16 रन झाले. आता 2 विकेट नुकसान. 1.3 चा खेळ समाप्त झालाय. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती समीर जाधवला पाहताय. त्याची बॉलिंग महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. त्याचा रूल कशा पद्धतीने असणार आहे, परंतु चांगली गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं. टोटल आहे त्या एकत्र टीमच्या 16. ज्युनियर सोपान मोरे, काहीतरी वेगळं करायचंय. बॉल हातातून सुटलाय आणि पुन्हा एकदा चिकी रन, चोटी धाव घेतली आहे. चांगली बॉलिंग यार, बंडा डिलिव्हरी पाहायला मिळते आणि तिथून मात्र डॉट बॉलची देखील सांगता होत होती, परंतु अक्षय मोरेनं एक धाव इथे कंप्लीट केली. 17 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॉल टॉप एज घेतलाय आणि यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आणि तिथून मात्र एक धाव आणखीन मिळते. सिंगलने खरं तर कुठेतरी धावेचा शोध चालू आहे आणि हा शोध असणं खूप महत्वाचं असणार आहे. शोधावं लागतात. भूक आहे धावेंची आणि विकेट तर करण्याचा प्रयत्न करतोय अक्षय, परंतु तसं काही होत नाही. आतापर्यंत चांगलं कमबॅक केलं मी म्हणेन. षटकार देखील आला या ओव्हर मध्ये, परंतु चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 18 धावा झाल्यात. समीर जाधव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आला. त्यावेळेस पुन्हा एकदा रॅपिड गतीने चापट मारली, बॉल निघून जातोय. फ्लाइटिंग शॉक ऑफ द बॉल तर हॅप ट्रॅकर मनगडचा वापर. टायमिंग प्रॉपर, शॉट ऑन जॅक, व्हाट इज अ 6 रन. व्हाट अ शॉट. अक्षय मोरे यार काय बॅटिंग करतोय यार, उभा राहिला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या आतापर्यंत 24 रन. एका षटकाचा खेळ बॅलन्स आहे. 24 धावा झाल्यात. बॉलिंग ट्रॅक वरती शंकर दादा जाधव, बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे तेच बॉलिंग टाकण्यासाठी आलेले आहेत.
6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये 24 धावा जबरदस्त काम केले प्रामाणिकपणे. चांगली बॅटिंग होणं तेच महत्वाचं आहे. होते ते देखील चांगली बॅटिंग. सोपान मोरे अक्षय मोरेला स्ट्राईक घ्यावे लागेल कारण का अक्षय मोरे हा महत्वाचा फॅक्टर आहे मॅच मध्ये. बॉलर तयार होता पण एकदा पहिल्यांदा शंकर दादा मोरे पहिलाच बॉल ब्लॉक ऑनचा बॉल खेळून काढायला ट्राय केलाय. एक सिंगल साठी हा बॉल चाललाय. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान टोटल झाले ते आतापर्यंत 25 रन. 5 बॉलचा खेळ बाकी 5 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचा आहे वारसुलदेव टीमला. अक्षय हा महत्वपूर्ण इनफॅक्टचा रोल तो करेल का कारण का आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आली आहेत. हा ब्लॉक ऑनचा बॉल खेळून काढला ट्राय करत असताना रन्स घेतली जात नाहीये. महत्वाचं आहे कारण का जे उरलेले बॉल आहेत ना ते अक्षयला देखील खेळायचं आहे त्यासाठी त्याने स्ट्राईक घेतली नाहीये. माहिती आहे त्याच्याकडे क्षमता आहे. आतापर्यंत 2 षटकार त्यांनी ठोकलेत आणि तोच मनसुबा आणि तोच इरादा असणार आहे. ज्यावेळेस चापट पाडण्याचा प्रयत्न केलाय अर्जू ओलिव्हन टीमचे मालक विकासभाई कदम वाकी जर 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले अक्षय मोरेनं तर 1111 हा धनादेश दिला जाईल अक्षय मोरेला. बॉल तर तयार. हा बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा कॉल. एक अतिरिक्त रन्स 1 बाउन्स देखील दिला गेलाय. टोटल 26 झाल्यात. 3 बॉलचा खेळ विशेष बाकी आहे. चांगली मॅच इथे बनत असताना शंकर दादा यांना पाहताय तुम्ही. एक चांगला खेळ बऱ्याच वर्षाचा प्रचंड अनुभव आहे आणि काय गोलंदाजी यार आतापर्यंत राहिली त्यांची. यावेळेस अक्षय मोरेला चकमा दिलाय आणि अक्षय मोरे बघा पंचांचा निर्णयाची वाट पाहिली नाही यार. एक स्वाभिमान आणि अभिमान असलेला खेळाडू केएसके मध्ये खरं तर एक प्रामाणिकपणा दाखवणारा खेळाडू अक्षय मोरे लगेच बाहेर आलाय. सिनियर सोपान मोरे बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत आणि एका बाजूला पाहिलं तर ज्युनियर सोपान मोरे. मॅचला मजा येईल कारण का 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 26 धावा सध्या धाव फलकावरती लगवल्यात. चांगला खेळ या 2 टीमच्या माध्यमातून सध्या पाहताय. गरज आहे धावांची बऱ्याच परंतु चांगली बॅटिंग होणं महत्वाचं आहे. सिनियर सोपान मोरे बॅटिंग साठी जात आहेत आणि 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जर सोपान मोरे कशा पद्धतीने मॅच कडे बघतील. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. शंकर दादा बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना बॉलचे खेळ बाकी आहे. 26 धावा धाव फलकावरती लागल्यात. 3 महत्वपूर्णचे फलंदाज 5 झालेत. 26 धावा चितू बोरे अक्षय मोरे आणि पहिला सिग्नेज बोरे यामुळे विकेट काढण्याचा प्रयत्न केला होत असताना एकच सिंगल येते. एकच सिंगल एक सिंगलच्या मैत्रीने टोटल झाले 27 धावा. एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि एका बॉल मध्ये करता टार्गेट सेट केलं झाली या मॅचचा. सोपान मोरे ज्युनियर सोपान मोरे कशा पद्धतीने या बॅटचा स्लो त्याच्यावर वापर करेल. यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त फटका हवेमध्ये स्वार केलाय. क्षेत्राच्या 2 खेळच्या खाली एक पडलाय. ओ माय गॉड परंतु बॉल जातो इथे. 1 बॉल 2 बॉल ना शोन ना बाबू ना मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना. आज की रात में डांस करके तमन्ना. तंबाकू खाना है तो लगाना पड़ता है चुन्ना. गेंद जाएगी टुन्ना 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 4 रन्स. व्हॉट अ शॉट. आणि शेवटच्या बॉल वरती आलाय तो चौकार. काय हा चौकार महत्वाचा राहील वारसुलदेव टीम साठी. त्याचबरोबर नेक्स्ट सिरीज मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत आमचे मार्गदर्शक संतोषजी शिंदे सर यांचा. थँक्यू सो मच.
धन्यवाद उमेश सावंत यांना, तुम्ही मायक्रोफोनवर ते ऐकत होतात. खरंच आज असं वाटतंय की त्यांनी माईक हातातून ठेवूच नये. त्यांची समालोचन, त्यांची आज भाषेवरची जी लकब आहे ती कानामध्ये साठवून घ्यावी असं नेहमीच वाटतंय. आणि आज देखील त्यांनी इथे मैदानाला ज्या पद्धतीनं चौकार षटकारांची आतषबाजी झाली तशी त्यांनी आपल्या समालोचनातून मैदानाला आग लावले. या नाणेफेकीच्या कौलसाठी या निपाणी संघाचा संघनायक तात्या आलेत आणि वेंगळे या वेंगळे संघ बरोबर. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष सुभाषदादा सुतार या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आयोजकांच्या वतीनं KSK प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच आज खरोखरच विवरगावचे ग्रामस्थ आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पाठीशी आज सकाळपासून खंबीरपणे उभे आहेत. तिथे प्रत्येक सामना असेल त्या सामन्याचं इथे नेत्रदीपक होणारा खेळ ते आपल्या डोळ्यामध्ये साठवत आहेत, मुलांना पाठिंबा देत आहेत. ही कौतुकाची गोष्ट आज नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल, या सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. मैदानामध्ये देवसरे वर्सेस वारसोळे देव या संघांच्या दोन दरम्यान लढत चालू आहे. एकीकडे देवसरे, दुसरीकडे वारसोळे देव. 32 धावांचं टार्गेट आहे. 32 धावा करायच्या आहेत देवसरे संघाला. टार्गेट छोटं आहे, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. एखादी विकेट तुम्हाला सामन्यामध्ये परत संधी निर्माण करते आणि एखादा षटकार तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. मात्र ती कला, ते धाडस, ते शौर्य, ती लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवली पाहिजे, ती दाखवावी लागेल. नाणेफेकीच्या कोलसाठी या वेंगळे संघ JUCC वेंगळे निपाणी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. वारसोळे देव संघ क्षेत्ररक्षण सजलं जातंय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. अक्षय मोरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय आणि बॅटर आहे. स्ट्राईकला असेल तो अक्षय जाधव, नॉन स्ट्राईकला साहिल जाधव. स्ट्राईकला अक्षय जाधव आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय मोरे. अक्षय टू अक्षय ही लढत पाहायला मिळेल. दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळेल. सेमीफायनलचा हा थरार 40+ ग्राउंड कोपरी गाव. आणि या मैदानावरती आपण पाहिलं अनेकदा 2016ला KSKच्या सामन्यांची सुरुवात झाली. तो प्रवास आजपर्यंत इथपर्यंत येऊन टाकलाय. पहिला सामना काय नजाकत भरा देखना स्ट्रोक, फुलर लेनचा चेंडू होता, भिरकावून दिला, बॅट खाली आला, ह्यूज हाय हँडसम 6. पहिल्या बॉलावरती षटकार खेचलाय आणि सुरुवात मात्र केले. अक्षयला चेंडू मागे ठेवावे लागतील. पहिला चेंडू खराब चेंडू. या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. तुम्ही कुठेतरी गुड लेन्स स्पॉटवर ते चेंडू टाका किंवा यॉर्कर परफेक्ट असायला पाहिजे तुमच्याकडे. जर 32 धावा तुम्हाला डिफेंड करायच्या आहेत तर तुम्हाला करामत करावी लागेल, गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळी फटका चांगला. ओ हो हो हो, संधी होती विकेटची, मात्र काय होईल त्या ठिकाणी. अतिशय सुरेख चेंडू होता. विजय त्या ठिकाणी आहे, विजय मोरे. मात्र त्या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षक असणं गरजेचं होतं. तुमच्याकडे जर खेळाडू कमी असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला नुकसानाला सामोरं जावं लागतं. अक्षय पुन्हा निघतोय. यावेळी काय फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आउटसाइड इनसाइड एज इथे बॅटची कड घेतली जाते. 1 धाव मिळेल डिक्लरच्या रूपाने. अक्षय आणि साहिल आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं, दोघेही स्फोटक फलंदाज आहेत देवसरे संघासाठी. त्यांनी चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये केली. नवे तर प्रत्येक सामन्या
च्या दरम्यान प्रत्येक स्पर्धेच्या दरम्यान त्यांची बॅटिंग आहे ती संजीवनी देणारे ठरते. निपाणी वर्सेस वेंगळे JUCC दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कोणी जिंकलं? वेंगळे संघ. आपला निर्णय लगेचच सांगायचा आहे. यावेळी सुरेख चेंडू, अशा पद्धतीचे चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. अजूनही मॅच संपलेले नाही, मॅच बाकी आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडू जातो आणि हे चेंडू तुमच्याकडे तुमच्या भात्यामध्ये असतील तर तुम्ही का त्याचा वापर करू नये. लिडिंग एज घेतली जाते. पहा कमबॅक केले अक्षयने. पहिला खराब चेंडू, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी केले. सामन्यामध्ये पुन्हा आपल्या संघाला आणून ठेवलंय. मात्र इथे जर अक्षय जाधव किंवा साहिलचा विकेट गेला तर एक चांगली संधी निर्माण करू शकतात. तुम्हाला विकेट घ्यावी लागेल या सामन्यामध्ये. जर टिकून राहायचं असेल, विजयाच्या आशा जर तुम्हाला जिवंत ठेवायच्या असतील तर विकेट घेणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू अक्षयचा धावफलकावर धावा लागतायत. 11 धावा. शेवटचा चेंडू विकेट मिळेल का ही नक्कीच आशा लागून राहिली. दरम्यान व्हाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. पुन्हा एकदा इथे लिडिंग एज घेतले, चांगलं षटक टाकले. पहिला चेंडू खराब, तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी केले. लिडिंग एज घेतली. 14 धावा धावफलकावर लागतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही वेंगळे संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच आपण सज्ज राहायचं वेंगळे संघ आणि निपाणी संघ. चौदा धावा. 14 धावा धावफलकावर लागत आहेत. अजूनही संधी आहे. 12 बॉल 18 धावांची गरज आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. एखादा विकेट तुम्हाला सामन्यामध्ये पुन्हा आणून ठेवेल. एखादा षटकार तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाईल. हे समीकरण वारसोळी देव संघासाठी. क्षितिज मोरे याच्या हातामध्ये. विलंब लावू नका मित्रांनो, वेळ लागतोय, खूप वेळ लागतोय. सेमीफायनलचा हा सामना जो जिंकेल तो जाईल पहिल्या 2 मध्ये जाऊन दाखल होईल. या ट्रॉफीला गवसणी घालेल. वाईटचा इशारा अपडवार केला, पंचांनी हेरलं आणि 1 बाउन्सचा देखील इशारा दिलाय. तुम्ही दुसरा बाउन्स टाकू शकत नाही. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळेल. ही ओव्हर या स्पर्धेला कलटणी देणारे ठरू शकते. जर तुम्ही या षटकामध्ये 7-8 धावा खर्च केल्या, 6-7 धावा जर दिल्या तर तुम्हाला फायटिंग स्कोर शेवटच्या ओव्हरमध्ये करायला मिळेल आणि जिंकण्याची संधी निर्माण होईल. आणि वेंगळे संघ क्षेत्ररक्षण घेतलंय. यानंतर वेंगळे वर्सेस निपाणी या 2 संघांची लढत होईल. काय फटका सजवलाय साहिल जाधव. गुडना टेक तमाशा देख. बिग ह्यूज हाय हँडसम षटकार येतोय. ही जोडी देवसरे संघासाठी निडर जोडी आहे. धावा किती आहेत त्याच्याशी त्यांना घेणं देणं नसतंय. त्यांना एकच माहिती, मला खेळायचं आहे, मला षटकार खेचायचे आहेत, ठोकायचे आहेत. प्रत्येक बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवायचा आहे. हा चेंडू चांगला आहे, कमबॅक केलंय.
क्षितिजनी षटकारानंतर इथे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा नाही, पंचांनी सांगायचं आहे. डिक्लेअर आहे का? धावा सांगा. डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव. काहीसे प्रयत्न नक्कीच इथे करताना पाहायला मिळतं. काय नजाकत भरा देखना स्ट्रोक, गगनभेदी गगनचुंबी आसमानी सुलतानी टोला. अक्षय जाधव याच्या बॅट मधून निघालेला हा दणदणीत खणखणीत सणसणीत षटकार येतोय आणि याबरोबर धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 30च्या घरामध्ये. विजयाकरता 2 धावांची आवश्यकता देवसरे संघाला आणि नोचा इशारा. ट्रीट असणारे 1 धावेची गरज विजयाकरता देवसरे संघाला. सेमीफायनलचा हा थरार. या सामन्यामध्ये जवळपास विजयाच्या उंबरड्यावर असणारा हा देवसरे संघ आणि याचबरोबर डिक्लेअरच्या रूपाने 1 धाव मिळते. विजयी संघ होतोय देवसरे संघ. विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघाचं कौतुक. खरंच कुठेतरी वारसोळे देव संघाला विचार करण्यासारखी बाब आहे. या सामन्यामध्ये लगातारची 3री सेमीफायनल आणि 3री सेमीफायनल मधून आपण बाहेर जातोय. आपलं काय चुकतं याच्यावरती विचार